हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय हॅलो नमस्ते, मी सिद्धी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुढी बघून तुम्हाला असं वाटलं असेल ना की आमच्याकडे 1 महिना आधीच गुढीपाडवा आला की काय, पण असं नाही आहे. तर मी तुम्हाला सांगते की आज गुढी का उभारली. तर आमच्या गावामध्ये ना वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम होता आणि ज्यामध्ये प्रत्येक घरापुढे गुढी उभारली जाते आणि घरात छान छान स्वयंपाक बनतो, देवीला नैवेद्य दाखवला जातो, देवीची पालखी निघते. सकाळी सगळी घरातली आवराआवर करून स्वयंपाक नैवेद्य सगळं करून मग संध्याकाळी मी मंदिरात आले होते. 4-4:30 वाजता पालखी निघते आणि तेव्हा ऊनसुद्धा बरंचसं कमी असतं. सो लाडू आणि शिव दोघांनाही फर्स्ट टाईम आणलं होतं मी. माझं पिल्लू हे सगळं फर्स्ट टाईम बघत होतं आणि त्याला खूप आश्चर्यसुद्धा वाटत होतं, त्याला खूप आनंदसुद्धा होत होता आणि तो इतकं एकटक लावून सगळं पाहत होता. मस्तपैकी तिथे बसला होता, अजिबात त्याने त्रास दिला नाही. मस्तपैकी त्याने हा सगळा कार्यक्रम एन्जॉय केला. शिवला त्याच्या स्कूलमधला फ्रेंड भेटला होता, सो तो त्याच्यासोबत खेळण्यातच बिझी होता. संध्याकाळी मग मिरवणूक संपल्यावर घरी आलो. घरी आल्यावर मग खोबरं आणि गुळाचा गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर गुढी सोडवून घेतली.
कोण ते मला नाही माहिती, मम्मी नव्हते माझ्यासोबत. जस्ट आत्ताच मी घरी आली आहे आणि इतका छान कार्यक्रम झाला. आणि आता आहे कीर्तन आणि त्यानंतर आहे महाप्रसाद. सो घरातलं थोडंफार आवरायचं आहे, ते सगळं आवरणार आहे आणि त्यानंतर मग कीर्तनाला जाणार आहे. आणि तिथले सुद्धा मी तुम्हाला थोडीशी क्लिप मी घेईल, फार नाही, कारण की लाडू आणि शिवदो काही धावत असतात, सो मला त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. सो मी थोडीशी क्लिप इथे ना ॲड करेल आणि त्यानंतर मग महाप्रसाद आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रात्री नेमकी कीर्तनाच्या वेळी ना लाडू झोपला आणि त्यामुळे मग मला जाता आलं नाही. मग मम्मी गेल्या होत्या आणि मी घरीच थांबले होते. सो म्हटलं की आता स्वयंपाकसुद्धा नव्हता आणि लाडूसुद्धा झोपला होता. मग माझं हे आरीवर्कचं पूर्ण करायचं राहिलं होतं, सो मी ते कंप्लीट करून घेतलं. हा असा एक रेड कलरचा क्रिस्टल लावून हे अशी साईडने आहे ना शुगर बीट्सचे बुट्टे बनवायचे होते. आणि हे खूप टाईम टेकिंग प्रोसेस आहे, खूप वेळ लागतो हे एक 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 करायला. आणि त्यात मला लाडू झोपल्याशिवाय हे करताच येत नाही, कारण तो जागा असेल ना तर तो मग ह्याच्यावर येऊन आहे ना मारत राहतो. सो जे मणी आहे, जी सुई आहे, ते सगळं उडतं किंवा सुई त्याला लागायची भीती वाटते, म्हणून मग तो झोपल्यावरच मी हे करते. आणि मला हे जमते की नाही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडू उठेपर्यंत मी हे कंप्लीट करत बसेल आणि तो उठला की मग हे पुन्हा ठेवून देईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.